सर्जिकल स्ट्राईक भारताने केला आणि त्यानंतर चौताळलेल्या दहशतवाद्यांनी भारताच्या लष्करी कॅम्पवरती हल्ला चढवला कालच्या रात्री। या हल्ल्यामध्ये 2 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातल्याची बातमी ताजी असतानाच ते 2ही दहशतवादी पसार झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास बारामुल्लामध्ये असलेल्या राष्ट्रीय रायफल्स आणि 46 बटालियन्सच्या कॅम्पवरती दहशतवाद्यांनी हल्ला चढवला। रात्री 1:30 वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता, पण त्यानंतर गोळीबार बंद झाल्याने दहशतवाद्यांचा खात्मा झाला असेल अशी शंका होती। पण सकाळी मृतदेह हाती न लागल्यामुळे हल्लेखोर दहशतवादी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये राष्ट्रीय रायफल्सचा एक जवान शहीद झालाय। दरम्यान हे दहशतवादी मोकाट असल्यामुळे सीमेवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं कळत होतं, मात्र आता ते पसार झाल्याचं कळतंय। नक्कीच प्राजक्ता, काल रात्री जो हा अटॅक झाला बारामुल्लातल्या राष्ट्रीय रायफलच्या कॅम्पवरती आणि त्याच्या शेजारी जे बीएसएफचं मुख्यालय आहे, या दोन्हीवरती अटॅक करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता। खरं तर उरीमध्ये जो हल्ला झाला होता 18 सप्टेंबरला, त्याचप्रमाणे लष्कराच्या कॅम्पमध्ये घुसून जास्तीत जास्त कॅज्युअल्टी करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न होता। तो अर्थातच नाकाम झाला। त्यांना रोखण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं। मात्र एक धक्कादायक बाब अशी आहे की या हल्ल्यातले जे अतिरेकी होते, ज्यांची संख्या खरं तर एक्झॅक्ट कळू शकली नाही, मात्र 4 ते 5 अतिरेकी असावेत असं सांगितलं जात होतं। तर यातल्या एकाही अतिरेक्याला पकडण्यामध्ये लष्कराला यश आलेलं नाहीये। कदाचित हे 4-5 अतिरेकी जे होते ते सगळेजण पळून गेलेले असावेत आणि त्यामुळेच आता संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खरं तर सर्जिकल अटॅक नंतरच सगळ्या यंत्रणांना अशा पद्धतीचा अलर्ट ऑलरेडी दिला गेला होता। मात्र त्यानंतरही हे दहशतवादी जे आहेत ते ज्या पद्धतीने त्यांनी अटॅक केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती हा पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुळामध्ये हे अतिरेकी जे घुसलेले आहेत तर ते उरी हल्ल्याच्या वेळीच सीमा पार करून आले असावेत असा देखील एक अंदाज आहे। कारण उरी नंतर कुठल्याही पद्धतीच्या घुसखोरीचा अलर्ट जो आहे तो सीमेवरून आलेला नव्हता। त्यामुळे त्यावेळीच आलेले हे अतिरेकी आणि त्यांनी सर्जिकल अटॅकला उत्तर देण्यासाठी हे कृत्य केलेलं असावं असं सांगितलं जात आहे। थोड्याच वेळात या संदर्भात एक न्यूज ब्रीफिंग जे आहे ते भारतीय लष्कराकडून होणार आहे। कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला अधिकची माहिती कळेल। मात्र एक नक्की आहे की या सगळ्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या जवळपास 2 ते 2.5 तास ही चकमक सुरू होती। ग्रेनेडचे देखील आवाज त्या ठिकाणी येत होते आणि बीएसएफचा कॅम्प जो शेजारी आहे त्याच्यावरती देखील जाता जाता अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकले, ज्याच्यामध्ये नितीन नावाचा एक जवान जो आहे तो शहीद झाल्याचं पीटीआयचं वृत्त आहे। अजून एक जवान अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी आहे, ज्याचं नाव कुलविंदर सिंग असं आहे। पण बीएसएफ आणि राष्ट्रीय रायफलच्या या सगळ्या मुख्यालयावरती हल्ला केल्यानंतर अतिरेकी जे आहेत ते झेलम नदीच्या दिशेने पळून गेलेले असावेत असा अंदाज जो आहे तो प्राथमिकरित्या व्यक्त केला जातोय। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू। तर जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री बारामुल्ला सेक्टरमध्ये हा हल्ला झालेला आहे। जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून फक्त 54 किलोमीटरमध्ये बारामुल्लामध्ये हा हल्ला झालेला आहे। हा परिसर नेमका कसा आहे हे आपण पाहतोय। जम्मू काश्मीरपासून 54 किलोमीटर अंतरावरती पाकिस्तानी सीमारेषेच्या जवळ असलेल्या या बारामुल्लामध्ये लष्करी तळावरती हा हल्ला झालाय आणि 2 दहशतवादी पळून गेलेले आहेत, पसार झालेत असं कळतंय।